नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वी विषय मराठी गद्यपाठांचा परिचय करून घेतला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पद्य कवितांचा परिचय करून घ्यायचा आहे. मराठी युवक भारती इयत्ता 11वी या पुस्तकामध्ये पहिलं एक गीत काव्यानंद म्हणून दिलेलं आहे. गीताचे शीर्षक आहे स्वतंत्रतेचे स्रोत. कवी आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर म्हटलं की आपल्याला देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं असं व्यक्तिमत्व आठवतं. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. स्वतंत्रतेचे स्रोत हे एक देशभक्तीपर गीत आहे. यामध्ये कवीने स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचे चैतन्य, श्वास आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगणे हीच देशवासियांच्या जीवनाची सार्थकता आहे. आपली प्रत्येक कृती आणि त्यामागचा भाव हा राष्ट्रसमर्पणाचा, राष्ट्रहिताचाच असावा असा संदेश या कवितेतून दिलेला आहे. या गीताचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. याच्यावरती कुठल्याही प्रकारची कृती ही लेखी परीक्षेत विचारली जाणार नाही. तोंडी परीक्षेत काव्य आस्वाद गीत पाठांतर म्हणून हे गीत विचारलं जाईल. त्यानंतर पुढची कविता दिलेली प्राणसई. इंदिरा संत समग्र कविता या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता. या कवितेमध्ये कवयित्रीने पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचं समर्पक असं वर्णन केलेलं आहे. ही कवितासुद्धा यावर्षी कोरोना पार्श्वभूमीमुळे शासनाने जो काही 25% अभ्यासक्रम वगळला, त्यामधून अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले असल्याने आपल्याला तिचा अभ्यास यावर्षी करायचा नाही, कारण त्याच्यावरती परीक्षेत कुठल्याही प्रकारची कृती ही विचारली जाणार नाही. त्यानंतर पुढची कविता आहे झाडांच्या मनात जाऊ. या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील. हिरवं भान या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता म्हणजे निसर्ग सौंदर्याचा अनुपम्य असा सुखसोहळाच आहे. या कवितेतून कवीने रसरूप गंध, चैतन्यमय निसर्ग सोहळा, पानांचे रंग, फुलांचे गंध, भिरभिरणारे रंगीत फुलपाखरे, थुईथुई नाचणारं पाणी, ऊन पाऊस यांची गूढ नक्षी या वसंत ऋतूतील वैभवाचं चित्रदर्शी वर्णन या कवितेतून केलेलं आहे. ही निसर्ग कविता आहे. माणूस हा निसर्गाचाच एक अंश आहे हे भान या कवितेतून कवी आपल्यासमोर उलगडून दाखवतो. निसर्ग घटकांच्या आनंद उत्सवाची सूक्ष्म जाणीव, अस्पर्शित अशा निसर्गाची विलक्षण ओढ, निसर्गाशी एकरूप होऊन आपणच झाड व्हावं, निसर्गाचा भाग व्हावं, हे कवीने आपल्यासमोर सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढची कविता आहे दवात आलीस भल्या पहाटी. या कवितेचे कवी आहेत बासी मर्ढेकर. मर्ढेकरांची कविता या काव्यसंग्रहातून घेतलेल्या या कवितेमध्ये कवीने प्रेयसीच्या प्रत्यक्ष किंवा स्वप्नातील आगमनाच्या आठवणींचं भावरम्य वर्णन हळूवारपणे केलेलं आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता, उल्हास व व्याकुळता या प्रेमातील परस्पर विरोधी भावनांचं उत्कट रेखाटन प्रस्तुत कवितेत सौंदर्यपूर्ण शब्दशैलीत केले आहे.
यातून कविमनाची तरल हळवी भावावस्था प्रकट होताना दिसून येते. त्यानंतर पुढची कविता आहे ऐसी अक्षरे रसिके. कवी आहेत श्री संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 6 14 ते 24 या ओव्या या कवितेत समाविष्ट केलेल्या आहेत. अमृतापेक्षाही रसाळ असलेल्या मराठी भाषेची थोरवी या ओव्यांमध्ये अनेक दृष्टांतातून वर्णिले आहे. मराठी शब्दसामर्थ्यावर असलेला दृढ विश्वास येथे प्रकर्षाने व्यक्त होताना दिसतो. मराठी शब्दसौंदर्याचे गुणगान या कवितेतून केलेले असून शब्दकळेला सूर्याची उपमा कवी या ठिकाणी देतो. हे एक प्राचीन काव्य आहे, संत काव्य आहे. मराठी भाषेचा अभिमान या ओवीतून ठिकठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढची कविता आहे शब्द. या कवितेचे कवी आहेत यशवंत मनोहर. विषमतेने भरलेल्या या जगामध्ये जगत असताना कवीची जी ससेहोलपट होते त्यावेळी शब्दांनी, साहित्याने कवीला कसा आधार दिला असतो. नकाराशी सामना करण्याची उमेद शब्दांमुळेच कवीला मिळते आणि म्हणून शब्दांचे सामर्थ्य या कवितेतून कवी आपल्यासमोर उलगडून दाखवतो. शब्द म्हणजे कवीचा जीवनाधार. सामाजिक विषमतेमुळे कविमनाला धगधगते निखारे शब्द वेगवेगळ्या भूमिकातून जीवनाधार बनून सामोरे जातात. अंधकारी जीवनात प्रकाशदर्शक, त्रस्त मनाला सावली जीवनात प्रकाशदर्शक, तोल सावरणारे, जगण्यासाठी बळ देणारे, प्रेरक स्थैर्य, निवारा देणारे शब्दांविषयी कृतज्ञता या कवितेतून कवीने व्यक्त केलेले स्वप्नसंहिता या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. त्यानंतर पुढची कविता आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे पैंजण. नीलम मानगावे या कवयित्रीची ही कविता आहे. या कवितेमध्ये कवयित्रीने आजी, आई, स्वतः व मुलगी यांच्या बदलत्या स्त्रीजीवनाचं, जीवनशैलीचं प्रत्येकारी चित्रण आपल्यासमोर अधोरेखित केलं आहे. सामाजिक व कौटुंबिक बंधने झुगारून आजची स्त्री प्रगतिशील वाटचाल करीत आहे हा विचार या कवितेतून प्रकर्षाने मांडला आहे. भूतकाळातील स्त्री संघर्षमय प्रवास करत आता सर्वार्थाने सक्षम आयुष्य जगून आत्मविकास करते आहे हाच संदेश या कवितेतून मिळतो. पैंजण म्हटलं की स्त्रीचा एक दागिना आपल्यासमोर येतो. बदलत्या स्त्री जीवनाचा संघर्षमय प्रवासाची पैंजण या प्रतीकाद्वारे उकल करणारी ही कविता आहे. जाग या काव्यसंग्रहातून घेतलेल्या या कवितेमध्ये पायातील बेडी बंधनातून मुक्त होऊन आत्मभान प्राप्त झालेल्या स्त्री स्वभावाचं दर्शन घडतं. शेकडो वर्षापूर्वीची स्त्री म्हणजे आजी पैंजण घालून गृहसम्राज्ञी म्हणून वावरण्यात धन्यता मानत होती. दुसऱ्या बाजूला दृश्य अशा वेदना आणि अंतःकरणाला घायाळ करणाऱ्या वेदना स्वतःच मलमपट्टी करून राज्य करण्याचे समाधान मानत होती. त्याच्या पुढची पिढी म्हणजे आई. तिची बंधने थोडी शिथिल झाली पण मुक्तता मात्र नाहीच मिळाली. मनात वेदना आणि ओठावर राणीचं हसू घेत ती जगली. आधुनिक काळातली मुलगी ही आत्मभान, भविष्याचा वेध घेणारं कणखर अशा प्रकारचं मन त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर विभाग क्रमांक 3 याच्यामध्ये 3 नाट्य उतार्यांचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. त्यापैकी पहिलं नाट्य उतारा दिलेला आहे हसवा फसवी. लेखक दिलीप प्रभावळकर यांचं हे नाटक आहे. या नाटकामध्ये दिलीप प्रभावळकर हे एक प्रसिद्ध अशा प्रकारचे गायक व नट
त्यांचा सरकारतर्फे सत्कार आयोजित केलेला असतो. त्यावेळेला ते अंबुर्डी या गावाहून मुंबईमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी येताना रस्त्यामध्ये ज्या गमती घडतात त्यांचं वर्णन या नाट्यउतार्यामध्ये येतं. दुसरा नाट्यउतारा आहे ध्यानीमनी. हे एक कौटुंबिक अशा प्रकारचं नाटक आहे. मानसिक घुसमटीतून एक वेगळं जीवनदर्शन या नाट्यउतारातून प्रकर्षाने घडताना दिसतं. प्रशांत दळवी यांचं हे नाटक आहे, परंतु या नाट्यउताराचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा नाही, कारण ते कोरोनामुळे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर सुंदर मी होणार हे पु ल देशपांडे यांचं नाटक आहे. मुलांच्या भावना चुरडून टाकणाऱ्या या उद्दाम पित्याचा विरोध झुगारून बेबी नावाची मुलगी स्वतःच्या मनाप्रमाणे लग्न करते. स्वातंत्र्य हेच सौंदर्य हे या नाटकातलं तत्त्व आपल्यासमोर दिसून येतं. विभाग क्रमांक 4 यामध्ये उपयोजित मराठी याच्यात सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुदिनी लेखन आणि रेडिओ जॉकी इत्यादीचा अभ्यास करायचा आहे. याच्यातला घटक क्रमांक 3 अनुवाद हा अभ्यासक्रमातून यावर्षी वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर विभाग क्रमांक 5 व्याकरण याच्यामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद इत्यादी घटकांचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.